महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री क्षेत्र आदमापुरातील सद्गुरू बाळूमामाच्या वार्षिक भंडाराचा उत्सव सुरू आहे। गुरुवारी मुख्य जागरा दिवशी पहाटे संत बाळूमामा मंदिरासमोर कृष्णात डोणे महाराज यांनी केलेल्या भाकणुकीत देश हिंदू राष्ट्र बनेल असंही सांगितलं। देशाच्या राजकारणासह राज्याच्या कोल्हापूरच्या राजकारणावर देखील या भाकणुकीमध्ये भाष्य करण्यात आलं आहे। आदमापुरातील सद्गुरू बाळूमामाच्या वार्षिक भंडारा उत्सवातील भाकणुकीकडे कर्नाटक आणि महाराष्ट्रातील राजकीय प्रतिनिधींचं लक्ष लागून राहिलेलं असतं। ही भाकणूक ऐकण्यासाठी पंचक्रोशीतील लाखो भाविकांनी कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील आदमापूर मंदिरात गर्दी केली होती। भारत देश संपूर्ण हिंदू राष्ट्र बनेल, दिवसेंदिवस हिंदू धर्माची संस्कृती बाहेरील देश आत्मसात करील, राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ होईल असं सांगत देशात समान नागरी कायदा येणार असल्याचं डोणे महाराज यांनी भाकणुकीत म्हटलं। छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येतील, हिंदू धर्माची पताका जगात मिरवेल, राजकारणात गोंधळ माजल, कोल्हापूरच्या राजकारणात ढवळाढवळ होईल, कोल्हापूरचं राजकारण त्यामुळे ढवळून निघेल असं देखील कोल्हापूरच्या राजकारणावरील भाकणुकीत म्हटलं। आदमापूर हे गाव दुसरी काशी आहे। बाळू धनगराचा वाडा बघण्यासाठी जगातून माणसे येतील। माझ्या वाड्याच्या पायऱ्या सोन्याच्या होतील। राज्यात नदी जोड प्रकल्प येईल, दुष्काळी भागात नंदनवन होईल, पुन्हा महामारी येईल, उन्हानं जनता हैराण होईल, उष्णतेच्या मोठ्या लाटा येतील, नदी नाले आटून जातील, साठवणुकीतल्या जलाशयाला मोठे भगदाड पडेल, जगात भूकंप होईल, उलथापालथ होईल, गावातला मनुष्य जंगलात जाईल अशी देखील भाकणूक करण्यात आली।